नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा परिसर दणाणून सोडणाऱ्या घोषणा देत आज शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य निषेध सायकल फेरी पार पडली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बॅनरसह भगवे व काळे ध्वज फडकवणारे कार्यकर्ते तसेच मराठी अस्मितेचे दर्शन घडवणारे बॅनर व फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी बालचमू देखील काळे झेंडे दाखवत निषेध फेरीत सहभागी होण्याद्वारे महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत होते. यावेळी बोलताना समितीच्या नेते मंडळींनी काळा दिनाबाबत माहिती देऊन बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट केली. बेळगावसह सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आचरणात येत असलेल्या 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या जाहीर सभेत सहभागी होण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर येथील नेते विजय दवणे यांच्या बेळगाव हद्दीतील प्रवेशाला कर्नाटक पोलिसांनी मज्जाव केला. कर्नाटकातील पोलिसांनी मला अडवलं आहे. या पोलिसांनी मला जरी अडवलं असलं तरी मराठी भाषिकांचा आवाज महाराष्ट्रातून दाबला जाणार नाही. खास करून दडपशाही जेवढी कराल तेवढा लढा तीव्र होत जाईल असे माझे स्पष्ट मत आहे, असे सांगून गेली अनेक वर्षे मराठी भाषिकांचा हा लढा सुरू आहे. तेव्हा या दडपशाहीचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांच्या वतीने निषेध नोंदवतो, असे विजय देवणे म्हणाले. गेल्या 68 वर्षांपूर्वी भारतात भाषावार प्रांत रचना करण्यात आली. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने बेळगाव, खानापूर, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह मराठी भाषिक भाग हा अन्यायाने कर्नाटकात डांबला. त्यामुळे इतक्या वर्षापासूनची मराठी माणसाच्या मनातील खंत ही व्यक्त करण्यासाठी सीमावासीय एकत्र येत 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून साजरा करतात. भारत सरकारने प्रत्येक भारतीयास दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपला कायदेशीर लढा सुरू ठेवण्याकरिता बेळगाव शहरात सायकल फेरी काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला जातो. यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या आवाहनाला प्रतिसाद देत बहुसंख्य मराठी बांधवांनी आजच्या या निषेध सायकल फेरीमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याची आपली तळमळ व्यक्त केली. परंतु प्रशासनाने या सायकल फेरीला परवानगी दिली नसल्याचे कारण पुढे करत बेळगाव मार्केट पोलिसांच्या वतीने यावर करडी नजर ठेवून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांनी पत्रकारांना सांगितले आहे. यामुळे सीमा भागातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. दिवाळी सण असला तरी काळा दिनाचा निषेध करीत हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होत मराठी अस्मितेचे दर्शन घडवले आणि महाराष्ट्रात जाण्याची तळमळ दाखवली. 1956 ते 2024 हा 68 वर्षांचा लढा वयाने मोठा असला तरी आजच्या निषेध फेरीमध्ये युवकांची संख्या मोठी होती. त्यामुळे सीमा लढा वरिष्ठांकडून युवकांकडे संक्रमित होत आहे, असे चित्र आज पाहायला मिळाले. सर्व प्रकारच्या फर्निचर करता बेळगावातील एक उत्तम ठिकाण रॉयल फर्निचर यांच्याकडे भरपूर नवनवीन डिझाईन आणि रंगामध्ये सोफा सेट, सोफा कम बेड, डायनिंग टेबल, ऑफिस टेबल, चेअर्स, झुला, टीपॉय, आराम खुर्च्या, पलंग इत्यादी सागवान, शिसम अशा उत्तम प्रकारच्या लाकडापासून तयार तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून मिळतात. दिवाळीनिमित्त डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्टचा लाभ घेण्यासाठी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा. रॉयल फर्निचर, 7th डे चर्च शेजारी, ICICI बँकेसमोर, बॉक्साइट रोड, बेळगाव. मोबाईल क्रमांक 8073093766 आणि 9448340678. खास दिवाळी आणि लग्न सराईकरिता सुनील टेक्सटाईल्स घेऊन येत आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल किमतीत सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड्स, इंडो वेस्टर्न आउटफिट्स, होम डेकोर, मेन्स वेअर्स आणि बरंच काही नव्या स्टॉकसह सर्व काही एकाच छताखाली. आजच संपर्क साधा. सुनील टेक्सटाईल्स, 3515/16 श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9341114777 आणि 9980241155.
सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, भागधारक आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव. प्रधान कार्यालय अर्जुन एम्पायर, अरुण थिएटर जवळ, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन क्रमांक 0831246868 किंवा 4211-820. शहर शाखा राधाकृष्ण अपार्टमेंट, समादेवी गल्ली, बेळगाव. फोन क्रमांक 083124025859. शहापूर वडगाव शाखा भारत प्लाझा, भारत नगर, शहापूर वडगाव रोड, बेळगाव. फोन क्रमांक 0831249641. स्टार एअरलाइन्स कडून बेळगाव ते तिरुपती दरम्यानच्या विमान सेवेचे बुकिंग येत्या 6 डिसेंबर पासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. बेळगाव शहरातून तिरुपती, नवी दिल्ली, मुंबई वगैरे ठिकाणी विमान सेवा आहे. मात्र यापैकी काही विमान सेवा टप्प्याटप्प्याने बंद होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही वर्षांपासून स्टार एअरची तिरुपती बेळगाव ही विमान सेवा सुव्यवस्थेत सुरू असून या विमान सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय. मात्र आता तांत्रिक कारणास्तव स्टार एअरलाइन्सने 6 डिसेंबर पासून तिरुपती बेळगाव विमान सेवेचे बुकिंग बंद केले आहे. त्यामुळे ही विमान सेवा काही कालावधीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. दिवाळीचा सण आणि खरेदीसाठी झालेली गर्दी यामुळे दररोज प्रत्येकालाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. वर्षागणिक बेळगावमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे. हे गाव सीमेलगत असल्याने चंदगड आणि गोवा या भागातूनही खरेदीसाठी लोक येत आहेत. हाच सण हातामध्ये 4 पैसे मिळवण्याची संधी देतो. त्यामुळे अलीकडे वेगवेगळे साहित्य घेऊन विक्रेतेही बेळगावला लहान मोठ्या स्वरूपात व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. परिणामी शहरातील गर्दी वाढतच चालली आहे. बाजारपेठेत काय नाही असा प्रश्न आता उरलाय. तुम्हाला जे हवं ते आमच्याकडे आहे अशीच विक्रेत्यांची मानसिकता आहे. त्यामुळे म्हणतात ना, पिन टू पियानो यानुसार बाजारपेठ सज्ज आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकही तत्पर आहेत. बाजारपेठेमध्ये होणारी आर्थिक उलाढाल हे खरं तर सुचिन्हच म्हणावं लागेल. प्रश्न आहे तो फक्त गर्दी नियंत्रण करण्याचा. त्याबाबत योग्य नियंत्रण करता आलं तर काही अंशी तरी ही कोंडी कमी होऊ शकते, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. बेळगाव पणजी महामार्ग बनवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलं आहे. गेल्या 8 वर्षांपासून या महामार्गाचं काम सुरू आहे. महामार्ग करताना खानापूर ते लोंढ्यापर्यंतच्या सर्व गावांच्या नावाचे फलक तसेच दिशादर्शक फलकही हटवून नव्या मार्गाची निर्मिती केली आहे. त्यामुळे गावाचा थांबा आणि वळण कळत नसल्याने बस चालक, नव्याने येणारे प्रवासी आणि या भागातील ग्रामस्थांची दिशाभूल होऊन त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने खानापूर ते लोंढा दरम्यान येणाऱ्या 25 गावांच्या नावाचे फलक व दिशादर्शक फलक लावावेत, अन्यथा येत्या 10 नोव्हेंबर नंतर आंदोलन छेडण्याचा इशारा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी महामार्ग प्राधिकरणाला लेखी निवेदनाद्वारे दिलाय. एसटी बसमधून गोवा बनावटीची अवैध दारू नेणाऱ्या एकावर दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली. सूरज बाशा बशीर अहमद तल्लूर, वय 31, राहणार उगरखोड, तालुका संपगाव, जिल्हा बेळगाव असे संशयिताचं नाव असून 8,200 रुपयांची दारू त्याच्याकडून जप्त केली. मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. 2 दिवसांपूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी दोडामार्ग तपासणी नाक्याला अचानक भेट देत दारू वाहतुकीवर कारवाई केली होती. यावेळी सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी स्थिर सर्वेक्षण पथकाला दिल्या होत्या. या तपासणी नाक्यावर मंगळवारी सायंकाळी 4च्या सुमारास आलेली एसटी बस तपासणीसाठी थांबवली. सर्व प्रवाशांची झडती घेतली असता सूरज बाशा बशीर अहमद तल्लूर याच्याजवळ गोवा बनावटीची अवैध दारू मिळाली. सर्व दारू जप्त करून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रमेश एन अर्कसाली ज्वेलर्स. आमच्याकडे शुद्ध सोन्या चांदीचे BSI हॉलमार्कचे दागिने राशीरत्न योग्य सल्ल्यानुसार मिळतात. आमचा पत्ता शॉप नंबर 2195 भोई गल्ली बेळगाव. संपर्क रमेश अर्कसाली. मोबाईल नंबर 9443309480 आणि रितेश अर्कसाली 9036653373. लोकमान्य सादर करीत आहे दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर 10.25% व खास महिलांकरिता 0.50% अधिक परतावा. कालावधी 18 महिने. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. श्रीराम इनोव्हेशन द इंटेरियर मॉलच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे प्लायवुड्स, विनियर्स, आर्किटेक्चर हार्डवेअर, किचन ट्रॉली, डेकोरेटिव्ह रेलिंग्स, बाथरूम फिटिंग्स इत्यादी सर्व काही एका छताखाली उपलब्ध. संपर्क मुख्य ऑफिस 5402 महात्मा फुले रोड, शहापूर, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9448091141 तसेच 6366923111. Together. EPCO fittings that help you live smart. सीमा भागातील संपूर्ण मराठी भाषिकांचा 1 नोव्हेंबर हा काळा दिन व सूतक दिवस म्हणून आम्ही गेली 69 वर्ष पाळत आलेलो आहोत. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व खानापूर युवा समितीच्या वतीने स्टेशन रोड खानापूर येथील श्री लक्ष्मी मंदिरामध्ये सकाळी 10 ते 2 पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले व सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका समितीचे सूर्याजी पाटील होते. बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपले विचार या सभेमध्ये व्यक्त केले. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना 1956च्या तत्कालीन नेहरू सरकारने केलेली चूक ही विद्यमान केंद्रातील मोदी सरकारने सुधारावी व अन्यायाने कर्नाटकाला जोडला गेलेला मराठी बहुभाषिक भाग हा महाराष्ट्राला परत करावा असे सांगितले. खानापूर शहरासह तालुक्यात दीपावली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी पहाटे घरोघरी अभ्यंगस्नान व आरती ओवाळण्यात आली. ग्रामीण भागामध्ये एकत्र आरती करून घेण्याची पद्धत असून गावोगावी आजही नववधू आपल्या गावी येऊन दीपावली उत्सव साजरा करतात. दीपावली निमित्त येथील पांडुरंग देवस्थानात काकड आरतीला शहरातील भक्त लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. घरोघरी औक्षण करण्यात येत होते. दीपावली निमित्त उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. दुसरीकडे खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात दीपावलीच्या काळात इतिहासकालीन किल्ले बनवण्याची प्रथा आहे. त्यानुसार शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्येही बालचमूंनी तसेच युवकांनी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर केल्या आहेत. त्या किल्ल्यांचे उद्घाटन सोहळे देखील पार पडले. शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर लक्ष्मीपूजनाची धामधूम सर्वत्र पाहायला मिळाली. बाजारपेठेमध्ये लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत व्यापारी आणि व्यावसायिकांनी पूजन केले. दिव्यांचा लखलखाट आणि चैतन्यमय वातावरणात लक्ष्मीपूजनाचा विधी झाला. बाजारात सकाळपासूनच लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी व्यापारी, व्यावसायिक व लहान विक्रेत्यांची धडपड सुरू होती. गणपत गल्ली, खडे बाजार, पांगुळ गल्ली, मेंढसे गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस रोड, समादेवी गल्ली, खडे बाजार आदी ठिकाणी दुकानातून लक्ष्मीपूजन उत्साहात झाले. लक्ष्मीपूजनामुळे पूजेचे साहित्य, हार, फुले, तोरण, अंबोती, ऊस, केळीची झाडे आदींची लगबग ही पाहायला मिळाली. तरुण भारतच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्यानिमित्त तरुण भारत कार्यालयीन कामकाज बंद राहील. त्यामुळे बुलेटिन प्रसिद्ध होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.